श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि या शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. हे 9 दिवस जे आहेत तर ते अतिशय महत्त्वाचे आणि शुभ दिवस मानले जातात आणि प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व हे दिले जाते. आज दिनांक आहे 7 ऑक्टोबर 2024, वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे ललिता पंचमी. तर नवरात्रीमधले जे 5वा दिवस असतो त्या 5व्या माळीला ललिता पंचमी ही तिथी साजरी केली जाते. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील 5व्या दिवशी ललिता पंचमी ही साजरी केली जाते. तर वर्षातून ही याच दिवशी साजरी केली जाते. वर्षभरामध्ये हा दिवस जो आहे तर तो एकदाच येतो, तो येतो फक्त नवरात्रामध्ये. ही तिथी जी आहे तर ती देवीचे रूप स्कंदमाता देवीला समर्पित आहे. तर पहा, या दिवशी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी या दिवशी बऱ्याच स्त्रिया ह्या ललित पंचमीचा व्रत देखील करत असतात. ललिता देवी ही 10 महाविद्यांपैकी एक देवी मानली जाते, ज्यांना राजराजेश्वरी त्रिपुर सुंदरी असंही म्हटलं जातं. म्हणून या नवरात्रीच्या 5व्या दिवशी 5व्या माळीला काही विशेष उपाय देखील केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनातील पांग जो आहे तर तो फिटल्यासारखाच आहे. तर तुळशीला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. आता ह्या पंचमीच्या दिवशी जर तुळशीला आपण ही एक वस्तू अर्पण केली तर आपल्यावरती कितीही करोडोचं कर्ज असू द्या, ते करोडोचं कर्ज फिटून जाईल. तुमच्या त्या कर्जासाठी तुम्हाला योग्य तो मार्ग मिळेल, इच्छापूर्ती होईल, 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल आणि माता लक्ष्मीची तुमच्यावरती सदैव कृपादृष्टी राहील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय मा दुर्गा लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर पहा, या ललिता पंचमीला म्हणजे आज प्रत्येक स्त्रियांनी आपल्या मुलांसाठी हे व्रत करायचं आहे. आता नवरात्रीच्या 9 दिवसांचं ज्यांना व्रत आहे त्यांना हे व्रत असणारच आहे. ज्यांना नसेल त्यांनी या दिवशी नक्की व्रत करावे. हे व्रत केल्याने आपल्या मुलाबाळांचे कल्याण जे आहे तर ते होत असते. आज नवरात्रीची 5वी माळ आहे आणि हा जो दिवस आहे तर माता स्कंदमातेला समर्पित आहे. या दिवशी स्कंदमातेच्या रूपाची पूजा ही केली जाते. स्कंदमाता ही चतुर्भुज आहे. त्याचबरोबर देवीच्या हातामध्ये कमळाचे फूल देखील आहे आणि तसेच देवीचे वाहन सिंह आहे आणि स्कंदमाता ही सौराष्ट्राची अधिष्ठाती आहे. आजचा रंग आहे पांढरा, म्हणून आपल्याला पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान करायची आहेत. नैवेद्य असणार आहे केळी आणि माळ जी असणार आहे तर ती बेलाच्या पानांची असणार आहे. नवरात्रीमध्ये येणारी पंचमी तिथी ही वर्षातून एकदाच येते आणि या दिवशी खूप सारे उपाय हे करण्यासारखे असते. उपाय आपण केले तर आपल्याला या उपायांचं खूप मोठं फळ हे प्राप्त होतं. आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला आज दिवसभरामध्ये अगदी रात्रीपर्यंत म्हणजेच संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय नक्की करू शकता. हा उपाय जर आपण केला तर आपल्यावरती जे काही कर्ज आहे तर त्यातून सुद्धा आपली मुक्तता होते. हे कर्ज तुम्ही तुमच्या घरासाठी घेतलेलं असेल, गाडीसाठी घेतलेलं असेल किंवा इतर कोणत्याही कारणासाठी तुम्ही कर्ज घेतलेलं असेल तर ते कर्ज तुमचं नक्की फिटण्यासाठी मदत होईल. बऱ्याच वेळा आपल्यावरती भरपूर मोठं कर्ज असतं आणि त्या कर्जातून मुक्त व्हावे असे आपल्याला बऱ्याच वेळा वाटत असतं. या कर्जातून मुक्त होण्यासाठी आपण भरपूर कष्ट मेहनत करतो, त्यासाठी खूप तडजोड करतो, परंतु एवढं कष्ट मेहनत करून देखील आपल्याला आपले जे कर्ज आहे तर ते यापासून आपली मुक्ती होत नाही. म्हणून तुम्हाला आजच्या दिवशी कर्जमुक्तीसाठी हा प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे, ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात, कष्ट करत आहात, मेहनत करत आहात, परंतु तुमची इच्छा पूर्ण होत नाही. तर या इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तसेच तुमच्याकडे पैसा टिकत नसेल, सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत आहेत,
आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहत नसेल, आली की ती लगेच बाहेर निघून जात असेल, तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. तुमच्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होईल. घरातील गरिबी, दारिद्र्य संपून जाईल आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी निवास करेल. तर पहा, आजच्या दिवशी जी काही पूजा आहे तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर प्रसन्न वातावरणामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. दिवसभरामध्ये हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तर पहा, तुम्हाला यासाठी थोडंसं हळदी कुंकू घ्यायचं आहे. 1 रुपयाचं नाणं देखील तुम्हाला यासाठी लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला उसाचा रस देखील लागणार आहे. त्याचबरोबर 1 शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील तुम्हाला घ्यायचा आहे. त्याचबरोबर 1 लोटा जल तुम्हाला घ्यायचा आहे. या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घरासमोर असणाऱ्या तुळशीपाशी जायचं आहे, जिची तुम्ही रोज नित्यनेमाने पूजा करता. तिथे गेल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला दिव्याच्या खाली एक तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो शुद्ध गाईच्या तुपाचा प्रज्वलित करायचा आहे. यानंतर तुम्हाला तुळशीला थोडंसं जल अर्पण करायचं आहे. यानंतर तुम्हाला हळद कुंकू वाहायचं आहे आणि त्यानंतर त्या तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर तुळशीपाशी बसायचं आहे. हा उसाचा रस जो आहे तर तो तुळशींच्या मुळाशी तुम्हाला अर्पण करायचा आहे. तर पहा, तुम्हाला रस अर्पण करताना अगदी 1 कपभर जरी तुम्ही रस अर्पण केला तरी चालेल, परंतु या दिवशी तुळशीला रस अर्पण करण्याला खूप महत्त्व दिलं जातं. आपल्या जीवनातील सर्व दुःख, अडचणी, संकट दूर होतात, कर्ज दूर होतं आणि आपल्या घराची प्रगती होते. त्यानंतर दोन्ही हात जोडून माता तुळशीला तुम्हाला तुमची कर्जमुक्ती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. अगदी कपभर नाही तुम्हाला उसाचा रस भेटला तर तुम्ही अगदी चम्मचभर जरी असला तरी सुद्धा तुम्ही तो रस तुळशीला अर्पण करायचा आहे. तुमच्या जीवनामध्ये ज्या अडचणी आहेत, ते संकट आहेत, काही तुमच्या इच्छा असतील तर त्यासुद्धा तुम्हाला तुळशी मातेला सांगायच्या आहेत. यानंतर जे 1 रुपयाचं नाणं आपण घेतलं होतं ते आपल्या उजव्या हातामध्ये धरायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप हा करायचा आहे. यानंतर जर तुम्हाला 108 वेळा म्हणणं शक्य नसेल तर 21 किंवा 11 वेळा म्हणायचं आहे आणि हे 1 रुपयाचं नाणं जे आहे तर ते तुम्हाला तुळशीच्या मातेमध्ये रोवून द्यायचं आहे, म्हणजे ते पुरायचं आहे. हे नाणं जेव्हा तुम्ही तुळशीमध्ये गाडत असताल तेव्हा तुम्हाला तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल तर ती व्यक्त करायची आहे. तर असा हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज दिवसभरामध्ये पंचमी तिथीला करायचा आहे. तर पहा, जर तुमच्याकडे उसाचा रस नसेल, काही कारणास्तव तुमच्याकडे उसाचा रस नाही, तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तर अशा वेळेस तुम्हाला थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा आहे. तो गूळ विरघळून घ्यायचा आहे आणि हे गुळाचं पाणी जे आहे तर ते थोडंसं तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. नवरात्रीमध्ये येणाऱ्या या ललिता पंचमीला हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकट, अडचणी दूर होतात. कर्जातून आपली मुक्ती होते. कर्ज फिटण्यासाठी आपल्याला योग्य ते मार्ग प्राप्त होतात. आपल्या जीवनामधील जे काही अडचणी, संकट आहेत ते दूर होऊन आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदायला सुरुवात होते. कारण तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची कमतरता ही भासत नाही. त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही सदैव आनंदाने वास करत असते. त्याचबरोबर आजच्या दिवशी तुम्हाला सोमवार आहे, माता पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा करायची आहे. त्याचबरोबर भगवान गणेश यांची देखील या दिवशी तुम्हाला पूजा करायची आहे. तर तुमच्या घराजवळ जिथे महादेवाचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्हाला 1 तांब्याभर पाणी महादेवाच्या शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे. पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे. बेलपत्र अर्पण करायचं आहे. आजच्या दिवशी भगवान शिव यांची आराधना करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. असं केल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. आपल्या घरातील मुलांची प्रगती होते. आपल्या जीवनातील सर्व संकट, अडचणी दूर होऊन जातात. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.